मला एक सांग, तुला खरंच असं वाटतंय ना की तिने मला डिवोर्स द्यावा? मग जरा तिच्या कलानं घ्यायला नको? अशाने ती जर हिरेला पेटली आणि एक दिवस म्हणाली की नाही देत वीरला डिवोर्स, काय करणार आहेस तू? बोल ना. वीर, तुझ्या बोलण्यावरून मला आता असं जाणवायला लागलं की बहुधा या सगळ्यात माझंच चुकलं. बहुधा? घ्या, अजूनही तुला तुझी चूक बहुधाच वाटतेय का? प्रत्येकाला स्वतःची मनमानी करायची इकडे. जरा म्हणून कोणी ऐकू नका. कसं हँडल करणार आहे मी हे सगळं? नुसतं म्हणायला काय जातं डिवोर्स घे म्हणून? तिकडे कोर्टात माझा बाप बसलाय ना डिवोर्स द्यायला. मायला इतर जाम देखणी दिसते. याआधी कधी सुंदर वाटली नाही मला. काय? हा, थोबाड का बघत होतास रे? थोबाड? नाही नाही नाही, थोबाड नव्हतं बघत. कोणीच आलं नाहीये. मी विचार केला पळून जावं की काय. शिवाय इथे तू. भीती वाटते बाबा मला तुझी. का? मी काय खाते की काय? मुलगा असतो म्हणून काय झालं? खाते की काय? मला पण अब्रू आहे. उगाच मला एकट्याला बघून माझ्यावर हातवाट टाकलास म्हणजे? लग्न कोण करणार माझ्याशी? काय म्हणत होती कन्या? नाही म्हणजे काय झालंय काय तिला? तुझा फोन दे. माझा फोन? फोन दे ना. बंद करून ठेवते. नाही काय आहे, आता आपण जे काही बोलू ते रेकॉर्ड करशील ना तू कदाचित. ते गोरखचा राग माझ्यावर कशाला काढते सुगत? गोरखने फक्त मला त्रास दिला असता ना तर ठीक होता, पण तो आता नारायणीच्या संसारात काटे पेरतोय. त्यामुळे त्याचा काटा काढावाच लागणार. तुला जे हवंय ते तुला मिळाल्यावर मला जे हवंय ते मला नको मिळायला. तू गोरखचा काटा काढ, मग तुझा काटा कसा काढायचा ते मला चांगलंच माहिती आहे. ठरलं तर मग गजा, आज रात्री दारूच्या बाटल्या घेऊन तू ओजसच्या रूमवर जायचंस. त्याला सांगायचं की नारायणी त्याला कशी लाथाडणार आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी त्याचा हक्क सोडता कामा नये यासाठी त्याला उकसवायचं. आनंदे, तू ओजसला जेव्हा भेटायला जाशील तेव्हा त्याला निर्णायकपणे सांग की नारायणी त्याला पुण्याला जायला सांगितलं. या सगळ्यामुळे तू जास्त डेस्परेट होईल. मग आपण नारायणी आणि ओजसची भेट इथेच ईश्वर साक्षीने घालून देऊ. त्यांना गप्पा मारू दे, बोलू दे, वाद घालू दे, भांडू दे, एकमेकांवर आरोप करू दे. हे सगळं आपण रेकॉर्ड करू आणि आपल्याला हवं तेच आपल्याला मिळेल. मी मूर्ख आहे का त्याला 10-10 वेळा फोन करायला? सतत मी त्याला फोन ट्राय करते, त्याचा फोनच लागत नाहीये. नक्की कुठे गेलाय तो? त्याचा काही दुसरा नंबर आहे का? माहित नाही म्हणजे? तुझा चांगला मित्र आहे ना तो. काय म्हणालास? शारदाचा फोन आला होता. ते शारदा कोण? उसगावात कशाला आलाय तो? हो, माझा मध्ये फोन बंद होता. वीरच्या घरावर हे सगळं घाल. त्यात उसगावात कशाला मरायला आलाय? आणि ही शारदा कोण? म्हणजे आता या साहेबांचं काहीतरी नवीन लफडं सुरू झालं असणार. बरं झालं माझ्या मागची कटकट गेली, माझ्या मागची पीडा गेली. काय करू आता मी? हा नक्कीच मला फोन ट्राय करत असणार, पण काय करणार ना, माझा नंबर सुद्धा चेंज झालाय आणि त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये. हा तुसगावात आला की चांदनी लॉज मध्ये राहतो. येस, चांदनी लॉजच्या मालकाला फोन करून विचारलं तर? ग्रेट आयडिया.